माझं असं म्हणणं आहे की 50%च्या आत जर आणेवारी असेल तर दुष्काळ जाहीर होते आणि यवतमाळ जिल्ह्याची आणेवारी 48% असल्यामुळे या जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि दुष्काळ जाहीर केल्यानंतर जर वसुली करत असेल तर हे निश्चितच चुकीचं आहे। आणि असं जर शेतकऱ्यांमागे जर तगादा लावत असेल आणि शेतकऱ्यांची जर हेतुपुरस्पर नाचक्की करत असेल, जसं मी मागेच पेपरला पाहिलं की शेतींचं हरास काढल्या जात आहे, त्याच्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे, हे चुकीचं आहे। असं झाल्यामुळे ज्या आपला जिल्हा हा शेतकरी जिल्हा आहे आणि आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, तर निश्चितच हे कुठेतरी शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे। तर असं जर झालं तर भविष्यात आत्महत्या वाढतील आणि तुम्ही जर पठाणी वसुली केली तर निश्चितच तुमचा धिक्कार करून शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। मुळात ज्या नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत त्या नोटिसेसचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने आणि स्पष्टपणे लक्षात येईल की ही काही शेती तारण ठेवून कर्ज घेतलं गेलेलं नाही आहे। ही शेतीवरचं कर्ज नसून हे पीक कर्ज आहे, क्रॉप लोन आहे। आणि क्रॉप लोनचा अर्थ असा आहे की पीक निर्माण करायसाठी, पीक उपजावासाठी हे लोन बँकेने दिलेलं आहे आणि याच्यासाठी कुठलीही शेती मॉर्गेज केल्या गेलेली नाही। त्याच्यामुळे सांकेतिक ताबा जो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या सेक्शन 107 अंतर्गत DDRच्या आदेशाने जे काही नोटीस मध्यवर्ती बँकेने बजावलेली आहे, ही नोटीस मुळात बेकायदेशीर आहे। कारण अशा प्रकारचा सांकेतिक ताबा घेण्याचा अधिकार हा बँकेला नाही, कारण शेती मॉर्गेज नाही आहे, त्याच्यावर बोजा आहे, तो बोजा क्रॉप लोनचा आहे। जर सततची नापिकी होत असेल तर त्या नापिकीपासून शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा कसा करावा, आणि म्हणून त्यासाठी शासनाच्या वतीने पीक कर्जमाफीची योजना राबवली होती आणि ही पीक कर्जमाफीच्या योजनेमध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि शासनाची आहे। ती न करता उलटपक्षी कर्जमाफीचा आलेला, शासनाकडून आलेला पैसा हा दाबून द्यायचा आणि कर्ज जे आहे शेतकऱ्यांकडे ते तसंच शाबूत ठेवायचं आणि त्यामध्ये मग शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करायच्या, हे फार मोठं षडयंत्र आहे असं मला वाटते। कारण जे लोक या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळी बसलेली आहेत, हे सर्व शेतकरी पुत्र आहेत, हे सर्व प्रस्थापित असलेले राजकारणी आहेत, सर्व पक्षातले राजकारणी याच्यामध्ये आहेत। आणि अशा प्रकारचा ज्या यवतमाळ जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आत्महत्याग्रस्त म्हणून कुप्रसिद्ध झालेलं आहे, अशा प्रकारच्या कृत्यामुळे आणि अशा प्रकारच्या कारवायामुळे परत आत्महत्या वाढतील, ही गोष्ट खेदाने मला नमूद करावीशी वाटते आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।